बाबा रे मेलू रे बाबा, थंडी वाजून राहिली कडे. अरे बाबा रे, अरे देवा कसं करू रे. त्या जन्मात तर काय ना की पुण्य आहे रे बाबा. वाचलो रे आज वाचलो रे बाबा. नाही चित्त्याने खाल्लं असतील का नर गास फोडला असता रगतच पेलो असतं रे बाबा. जाणं बेकार आहे रे बाबा, बेकार आहे का काय खरं नाही रे बाबा. जायले पुरं वावरत बाबा. तर काय झालं हे कोण अंगार घेतल्या चादरा बाबा. लोकल गरमास होऊन राहील, तुम्हाला थंडी वाजून राहिली काय? काय झालं काय बाबा बवाऱ्या तुया म्हटलं ऐकायला पुरलं असतं बाबा. खरंच चित्त आला ना बाबा. आमच्या मागं लागल ता पुरा जंगल पहिलो आम्ही. आमच्या मागच होता तो. कशी तरी बाबा जीव वाचून घरी आलो आम्ही. आता आम्हाला थंडीनच पकडलो रे बाबा. मुतले का बेकार झालं का मेलतो. बड्या गंठ्या तू म्हणस तेच खरं आहे रे बाबा. लेका तुले माहित होतं तेच खरं आहे बाबा. काही खरं नव्हतं. आज मेलतो लेका. मेलतो बाबा. जीवाने गेलतो रे गळा. ते 300 रुपये रोजाला पाहायला पुरत नाही. औरत राखत राहायला जायला पुरत नाही रे बाबा. मेलतो रे का काही खरं नाही. अरे बुडबा म्या मजाक केली हो तुमची. गंमत केली म्या. कोणता चित्तन कोणतं काय हो बाबा. काय बी बोलत राहता का राजा. आपल्या जंगलात कुठे काय आहे राजा. कोणतं जनावर नाही. मी ना असंच म्हणाल तर तुम्हाला मला घात कर मी ना म्हटलं. बुढे घात आले कसं आपला टाइमपास होते. मग बसल्या आपण वट्या असं होतं तो विषय. गंमत होती माहितीये. तुम्ही का राजा मला त्या गोष्टी घेऊन बसले का राजा. डायरेक्ट अंगार घेतलं बा चादरा तुदरा. तू या गोष्टीला नाही रे नरदेवा. आम्ही ना आमच्या डोळ्यानं पाहिला ना आमच्या मागं लागला होता. तो चित्ता काय सांगतो खरंच होता ना बाबा. तुनं लय मजाक केली अशी. पण काय बापा खरंच होतं ते. माझ्या दारातून वापस आलो भाऊ. घंट्या काय सांगा तुले. साय तू हरबळे आहेस ना. तू न खोटंही सांगितलं असेल तरी ते खरं झालं. ते खरंच होते बाबू गंठ्या. बेकार होतं लेका अशीन. तू पाहिजे होता. काही सांगता बा तुम्ही. काचा काही चित्ता फित्ता हो आपल्या जंगलात कुठे काय राजा. मी ना मजाक केली राजा. तुम्ही तसंच घेऊन बसले बा. तुमच्या डोक्यात ते चक्र फिरलं म्हणून तुम्हाला वाटून राहिलं की तो चित्ता आहे. बा मा बायकोची शपथ घेऊन सांगतो मी. खरंच दिसला ना बा. या डोळ्यानं पाहिला ना. पैता भोई थोडी झाली ना. पुरा जंगल पहिलो आखरी शेवटी बाबा. आता काय सांगतो तू. आमचं आम्हाला माहित आहे रे बाबा. नाही तर आमचा नरगा फाडून डगतच पेल असतं त्यानं. तुम्ही म्हणून राहिलं बा. पण मला तर काही वाटून नाही राहिलं बा. तुमच्या डोक्यात काहीतरी घोक केला तुम्ही ना तसं झालं ते. काय चित्ता फित्ताचं काही नाही बा. आपल्या जंगलात कधी काय पाहिलंच नाही बा कधी. चा बुडे बा फक्त हा भ्रम आहे. दुसरं काहीच नाही आहे. काही चित्ता फित्ता नाही. तुम्ही मी सांगितलं तुम्ही डोक्यात घेतलं. काचा काही भ्रमण फ्रम रे बा. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं तरी तुम्हाला विश्वास नाही वाटून राहिला बाबा. तो नामदेवी तसा तूही तसा. कसे रे गड हो तुम्ही. तुम्ही वावरात जाऊन पहा. खरंच आहे. खरंच आहे ना. आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिला ना बाबा. ढा ढा करेन आमच्या मागं लागल तान तो. तू घंट्या गप्पा नको मारू. बुड्डी लिहान बोलवून तू जाय लवकर. बुड्डी लिहान बोलव. तू कुठे जायला. बुडी घरी नाही का. काय माहिती रे. ते बवाऱ्या वानाची कुकडे गेली तर मी तिकडे जातो वावरात. ही इकडे फिरते गाव. हिचं काय खरं आहे रे. कुकडे गेली काय माहिती. अरे बाबू घंट्या तिले काहीच पडेल नाही रे. नवरा मेला की जिता आहे तर. नवरा जाते वावरात आणि इकडे गाव घर पुजते लोकांची. चालली गप्पा मार झोडत फोकाळ्या फाकाळ्या इकडल्या तिकडल्या. इले धंदा नाही ना काही. जाय बरं बाबू. आण बरं बोल. पाय बरं गात दिले कुकडे. अजून बसेल कोणाचं होतं. बुडे बा तुम्ही काळजी घ्या. आलोच मी. आणतो बुडील बोलून आणतो. खरंच नर बा. खरंच आला असेल बा चित्ता. मी असंच म्हटलं होतं बा. मजाक म्हणजे काय सांगता येत नाही बा. जंगली जनावर बा येऊ शकते. चाल बा पहिले बुडीला आणू बोलू. चहा पाणी काही झालं तर मग थंडी वाजणं बंद होऊन देणे येईल. तुला तर काही स्वयंपाकाचं टेन्शनच नाही ना. माय बुड्याचं. बुडाही काही म्हणत नाही माय बाई तुले. मला भाकर करून दे की असं की तसं. काहीच दुखत नाही बुडा तुला जरासं काही. मी तर करतो स्वयंपाक. पण बुडा की नाही लय चोसले करते ना खायचे. मला हे असं नाही तसं पाहिजे. हे असं नाही हेच पाहिजे मला. मग माई येते जीवार. मग मी काही डबा करत नसतो. आणि डबा केलाही बी नाही की नाही मी ना. तर ते कसं बुड्याले शांताच्या घरचा डबा येते ना. शांता बिन म्हटल्याचा डबा देते. मग मी काले करत बसू बुड्याचा डबा. एकटी करतो खाऊन घेतो. मग काही टेन्शन घेत नाही मी. काही लोळ नसतं घेत मग बुड्याचा. बरंच आहे ना मग माय बाई तुले. शांताच्या घरचा डबा येते बुड्याला तर मग एकटं करणं आणि एकटेच खाणं. काय आहे बाई मस्त करू खात असेल ना मग बुड्याच्या मागे. लाडू करू दे गुलाबजाम करू दे. मस्त चांगलं खात असेल पण तू. काच काय हो माय बाई. ते डंगर बुडा आणते काय इटेला ते पैशाला पाहिजे ना. बुड एवढं आणून नाही टाकते का घरात. बुडा म्हणे मी काही खात नाही. मला काही करून देत नाही तू. आणि तुला खाऊ देऊ का मी चांगलं आणत नाही बुडा घरी काही. आमच्या घरी फक्त मटणाचे हड्डे येतात. दुसरं काही येत नाही काही. बुड्याला आवडलं आहे ना माय. दुसरं काही नाही येणार. पण बाकी कसं काही नसलं तर चालेल. पैसा खिशात नसला चालेल. पण मटण येते म्हणजे येते.
अदे ना माय बाई, खाते तर खाते मटन बुडा, तेवढ्यानंच काय होऊन राहिलं. बुडा तेवढं कामही करते ना, वावरात रखवाली करते ना, मग खाल्लं तर काय नाव आहे आता. तू बी टोकत नको जात जाऊ त्या बुड्याले. आणू देत जा, खाऊ देत जा, आणि करून बी देत जा चांगलं चांगलं. माहिती बुडा ऐकते काय, मी नाही बी म्हटलं तर, मी एकदा म्हटलं तर मटण आणू नका. बुड्याने टेम्पस काढलं होतं ना माय बाई, चांगलीच वापली होती मला काढी. मग काय करते माय बाई, त्यापासून सोडूनच दिलं माय बाई मी. आणा बापान खात जा. बुड असं आहे माय बाई, दिवस नाही पाहत, मांस नाही पाहत, आणि कधी आणते ना माय बुड. बुड्याला टोकाही नाही लागत माय बाई. रट्टे खाल्ले त्यापासून काहीच नाही म्हणा लागत बुड्याला. आण बापा, कोणत्याही वारी आण आणि कोणत्याही वारी खाय बापा. हो बुडा कामही लय करते ना माय बाई, काही बुड्याला रोकट टोकत न जात जाऊ, आणि बुड्याला खाऊ देत जाय. बुडे चाल लवकर, घरी चाल लवकर. काय झालं रे बापा घंट्या, काय झालं? बापा बुड्याला हिव ताप आला, घरात पडेल आहे बुडा अंगार घेऊन. चाल लवकर बापा, चाल पळ लवकर. चल बापा चाल. काय झालं बाबा बुड्याला अचानक असं आता अंगार घेऊन जाय पहिला म्हणते बुडा. चाल रे बापा घंट्या, चाल लवकर. काय झालं ना माझ्या बुड्याले? काय आला घंट्या तर भलात बुड्याले चाल चाल म्हणून. काय झालं तर नाही बापा बुड्याले? पाहा लागेन आपल्याला जाऊन. काय बबन भाऊ राजा, तुम्ही सकाळी सकाळी माझी राजा मोड केली घालतो. काम ना थांब फोन लावला. ते बुड्डे काय भोरसाठी होता तुम्ही, साऱ्या गाळा चाटा मारतात ते बुड्डे. म्हणून तर मी काढून दिले ते. मा कामाला काढून नाही सांगत मी देईल असे आहेत ते. हा, काही नसलं तरी हितभर असलं तर हातभर लावतात ते डोंगरी. अरे बा पाटील, ते तसे व्हायलाच होते बा. रक्तात तोय व्हायला होते ते. कसे करत डल हालत जाणं असं हिव लागलं त्याईले. हा, म्हणून बा यांनी विश्वास केला आणि तुम्हाला फोन लावला. म्हटलं कसं आपलाही माणूस होता ना वावरात. आता अनहोनी का सांगून येते काय. चित्ता आहे तो, जनावर आहे ते जंगली. पंधरा आता काही कोणाचं ऐकू नका. चित्ता आला, वाघ आला, सिंह आला, लोक चाटा मारून राहिले. हे डोंगरेन पाहिलं नाही का, आपण वावरात जाऊन पाहिलं. फालतू घेणं देणं हिसके घे काम. आता असे धंदे करू नका. अरे पाटील, एकदा झालं राजा. आता ते खरंच वाटते ना असं पाहिलं की राजा. माणसाचं हे होते म्हणून कसं मला वाटलं तसं. पाटील बोला नामदेव, काय म्हणता? अरे पाटील, चालान बा वावरात राखण करेले. हा, येत नाही का तुम्ही? राजा मी इथं काही येत नाही बा. रामदेव, तुमचं कसं झालं माहिती का, तुमचे गेले बुड्डे पोहून. आता तुम्हाला वावरात जाणंच आहे. आता पाटलाला का आले हिसके घ्यायला लावता तुम्ही, घेणं देणं. नामदेव भाऊ, आपल्याला काही यायची गरज नाही बा. आपला माणूस कसं वावरातच आहे, त्याच्यामुळे आपण तर काही येऊ शकत नाही वावरात. बाबा पाटील रखवारी करायला नाही हो बापा. हे शहानिशा करायला आता बुड्यानं बोंब उठवली ना. कसं पुढे काम करायला आपल्या घरात कोणी येणार नाही ना. त्यासाठी कसं आपल्याला शहानिशा करणं गरजेचं आहे. वावरात जाऊन पाय नाही आपल्याला की चित्ता आहे की वाघ आहे की काय खोटा आहे. अरे बापा, तुम्हीच जा वाहन शहानिशा करा. वावरात असा माणूस रखवाली पोलाद आहे की तो माणूस वाघ असो की चित्ता असो बगलीत घेऊन फिरते. हा, एवढा माणूस मा खतरनाक आहे. तुमचं तुम्ही पहा बा. हा, आपल्याला तर काही सांगू नका. आपल्या वावरात जर वाघ याला, चित्त याला, काही येऊ, बगलीतच दाबल्या जाईन ते. कोणे मोडून मोरून घरी चिंते आपल्या. हा, तू गड्या बाबा पाटलाला समजून सांग ना बाबा. कसं हा एकट्याचा प्रश्न नाही, माझ्या सारा गावाचा आहे ना. हा, आता बोंब उठली ना, चित्ता वाघ आहे आपल्या जंगलामध्ये. सांग आता कामाला येतील काय मजूर लोक, कामाला येतील काय बाई? येतील नाही, माणसं येतील नाही, लेकरं जातील नाही जंगला. मग का सोयाबीन घरी सोंगा काय? हा, परेड्या कापूस घरी येता, बाया माणसांनी आले तर पाहा तुम्ही. कसं मी सराईसाठी म्हणून राहिलो असं. काय नामदेव पाटलाला नाही गरज, कारण पाटलाचा माणूस एक नंबर पोलाद आहे. कोणी म्हणजे कोणी गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे पाटील गरम बसला. पाटलाला काही घेणे देणंच नाही. आणि पाटलाला लागलाही मजूर तर पाटील काही गावातला मजूर सांगत नाही. गावात कसं आहे, पाटलाचं काम पैशावर चालते. 300 400 रुपये रोज देतात, पाटील काम करून घेतात. तुमच्यासारखं थोडं कंजूस काम आहे. चला हो बाबा नामदेव, हे कसं मोठे लोक आहेत बा, आपण छोटे लोक. कसं आपल्याला आपलं तर पास लागेल बा, परपंच आपल्या मागे तर. चला बाबा, येले काय हे बाबा नामदेव, साऱ्या गोष्टी पैशाने विकत घेतात. हे काही करू शकतात पैसे ना, याच्याजवळ पैसा आहे. बापदाद्या इष्टिरात नाही याच्याजवळ. आपल्या जो काय नंगबाईचं. चला आपला आपण पाहू. पाटील तुम्हाला काय म्हणून राहिला पाहू, तुमची अटीत उतरवली ना. अरे हॅलो पाटील. अरे आमच्या बापदाद्याच्या, मग तुमच्या बापदाद्यानं काऊन लुगड्यात गमवल्या? आपल्या आबाली सांगता मग. त्या आबानं मोठ्या लुगड्यात गमवल्या. कुठला सुटल्या की अत्तर जाबो ह्याला आलं की बरमपूर जात जाय. आपलं पा ठेवा झाकून, दुसऱ्याचं पावा कोण. आपलं पाय ना तू, दुसऱ्याचा काल पाहून राहिला. ले काय करायचं करीत मी. शांतपणाने शिवाय जायचा. मा बाप व्हायचा प्रयत्न नको करू तू. हा, दगड्या अगोपणा नको करत जो. तडी तोंड घालतले का? पाटील आता त्यानं मजाक मध्ये म्हटलं राजा. आता काय माणसं आहे बा, गरम होता राजा तुम्ही. हो नामदेव, आपल्याला ते मजाक फजाक पटत नाही. आपण कसं कोणा घेण्यात नाही देण्यात नाही. नामदेव काळू गाव याची काळू काय
आता नाही, आपण काम कोणतं धाम कोणतं ते पहिले आपलं काम करू इत्यादी मग हे पाहू काय आता. हा, याचं एक दिवस कसं आपल्याला काम काढणं आहे. बरं बा चला. ते राजा हे शपूट राजा ही शांतपणा शिकवायला लागलं बा. नामदेव शपूट आणि 24 तास त्याच्या मागं असते. अरे असे जात नाही रे, हे स्वतःच पाहत नाही, दुसऱ्याचं हे मोठं हे पाहतात. आता मा बापाने इस्टेट कमवून ठेवल्या माझ्यासाठी. मी रोज हॉटेलला काही नाही तर कुकडे दारू पिन. मी मा पाहीन याला काय करावं लागते. तो शिल्लकपणा करते हा. चला पाटील चला. हो चाल. मेलो बापा रे, कसं रे देवा, हे काय लावलं आमच्या माग. वाचवले रे बापा, देवानं वाचवले का नाही गेलतो का आज मोठ्या गेलतो आज. बायकोचेच पुण्य आहे बाबू हे. माई बायको महादेव पुजते ना. श्रावण महिना आहे, रोज पिंडीर पाहिजे टाकायला तिचीच पुण्य आहे. तिच्यामुळे वाचलो, नाही वाचतच नव्हतं. आज नरगास फाडला असता त्या चित्त्यानं बाबू आपला. पुण्य आळे ते रे, पुण्य आळे ते बापा, पुण्य आळे ते. देवा रे कसं केलं रे बाबा, कसं केलं. अरे बाबा थंडी बेजा वाजून राहिली बाबा, थंडी बेजा वाजून राहिली. बापा कधी आले बाबा तुम्ही वावरातून. हा काय आला बापा, अंगावर घेणं हे झपणं काय. हा बापा काय झालं तुम्हाला, काय झालं. पुसतो तू कधी आले तर आम्हाला माहित आहे. जीवात जीव नाही आमचा. मेलतो हा, जीवाने गेलतो, चित्ता लागेल आमच्या मागो. नरगास फाडला असता त्यानं आमचा. काही खरं नव्हतं आज. तू ईदवा झाली असती. तरी मी म्हणतो ना बापा तुम्हाला की आपल्याला काही गरज नाही ना बापा वावरात जायची. काय रखवाली फकवाली जायला लागते. जंगली जनावरांचं काय खरं असते बापा. पण तुम्ही मा म्हटलं ऐकत ना मलाच बोलता. आज काही अनर्थ झालं असतं तर मी कोणा इकडे पाहिलं असतं, कोणाच्या तोंडा इकडे पाहिलं असतं मी. तुम्ही मा विचार नाही करत ना. मी म्हणतो तसं ऐकत जा ना तुम्ही. आता जाऊ नका बापा रखवाली फकवाली, काही काम नाही आपल्याला जायचं. नाही आता नाही जात अजिबात नाही. वावरात पाय नाही ठेवत बापा. उपाशी राहिलं चालेल घरी, गावात भीक मागेन, पण मी वावरात जात नाही बाबा. चित्त आहे वावरात. वाचलो बाबा कसा तरी. वहिनी एक सिंगल चहा भाजावा, एक सिंगल चहा भाजा. थंडी पेजावा राहिली वहिनी. हात पाय अशी धरून नाही राहिले. हा बापा चाय करून आणतो मी तुम्हाला, चहा करून आणतो. कार्य समाधान बुडेले चॅप्टरात पण पाहिजे. काही नाटकं करतात पण बा. आपल्या जंगलात चित्ता आला म्हणतात, ते चित्ता आम्हाला दिसला घरी गेले पोहून. बाबा आपल्या गावात त्या बुडे एवढं कोणी बावनही नशीन, एवढे बावनात ते बुडे. तास तर चिवत्या बनवतात माणसाले, शेंडून हात फिरवतात ते. त्याच्या मनात असलं तर ते काम करतात. त्याच्या मनात आलं की नाही करायचं करतच नाहीत ते. काय बरं आता बहाना करून गेले की नाही, चित्ता आला. आपल्या जंगलातल्या का हरणा डोकराई शिवाय दुसरं कोणतं जनावर नाही दिसत. नाही आता ते बुडे मला भेटले की त्याला विचारतच मी, का बुडे बा काय झालं, कोण गेले ते वावरातून पोहून तुम्ही. साऱ्या गावाला बॉम्ब केली राजा तुम्ही. चित्ता आला. तुम्हाला दिसला, आम्हाला कोण नाही दिसला मग. तुम्हाला डोळ्यात आम्हाला डोळे नाहीत का, आम्ही का फुटके आहो का. अरे गड्या तुकाराम, त्या बुडेला पहिली विचार लागते हे, का बुडे बा तुम्हाला चित्ता दिसला मग आम्हाला कोण नाही दिसला. आमचे डोळे काय गांगडात येईल ते का, आम्हाला दिसायला पाहिजे होता, आमच्यातही बी यायला पाहिजे होता. आम्ही माणसं, आमचा वास आला नसेल काय त्याला. या बुडेले कसं कान उघडून विचारच लागते एकदा. आता भेटले की बस त्याचा बजेटच करावं लागते. सांगतो या बुडेला जाणत होशी काही ना काही म्हणून नाटकं करून राहिले बुडे. म्हणून त्या मुंशीरामले बी सोडलं तर येईन. मुंशीरामले झोडल्या नामदेव म्हणे तुम्ही वावरातून चालले द्या, येऊ नका असं होईन असं वाटलं होतं बुडेल, पण ते झालं नाही का. अरे बापा ते जाणार नाही तर काय तर. आता पोयाची कर नाही का मंगळवारी. मग आता बस मटनचं दुकान चालू करणार. मग मटनचं दुकान तिकडे चालू केलं, तिकडे वावरात कोण येईन. हे जाणंच होतं ना बुड्याले, म्हणून त्याने हे नाटकं गेले. तसं जाता येत नव्हतं बुड्याले, धंदा बुडत होता बुड्याचा. नामदेव म्हणा बसल्या का चोयत सांग आता बुडे बाडे. आता नामदेवच्या वावरात कोणीच नाही बोराकवाली. आता नामदेवला हिसकी घेते नाही रात्री वावरात. नामदेव बी बोगस आहे ना बे. हे डोंगरे खाली सांगा लागतात. एखादा जवान फिल बोऱ्या बाहेर गावातला रखवाले ठेवायचा, चांगला 100 शिल्लक द्यायचे. पण ह्याचं कोण जेल म्हणजे बुड्डे बाडे कसे 100-150 आणि काही बिड्या काढ्या दिल्या की जमते पाहिजे. असं आहे ना. 50-50 रुपयाला 10-10 रुपयाला पाहिजे माणूस आहे. देवा त्याच्या गप्पा केला 6 रातभरी सोडती नाही बा. मग झपरे बा जाऊ दे, आपल्याला काही घेण देण नाही बाबा. हो बा झप बा, मला झप येऊन राहिली. आता हरणा डोकरं तर काही दिसून नाही राहिलं बा. कुकडे गायब झाले काय माहिती, सुट्टीवरच आहेत ते, मला तसं वाटते. अरे 2 दिवस झाले काही येऊनच नाही राहिले. अरे अबे बुड्याच्या धाकान गेले ते पोहून. त्याला माहिती आहे बुडे माळ झोडतात म्हणून. बुडेले घाबरले ते हरणा डोकर म्हणून येऊन नाही राहिले ते, म्हणून गेले पोहून. हो गड्या तू करा
घोरू नको ना बा, घोरू नको ना, माझी भेटे ना. बा जसा काही तू वाघासारखा आवाज काढून राहिला गड्या, झपणं मोकड्या झपणं बाबा. हा हो गड्या, असं असं घोरू नको ना बा. रे अरे माणूस आज मी तू हो गड्या, तू करा एवढा घोरू नको रे बा, घोरू नको ना. जसं काही मला असं वाटून राहिलं चित्ता झाला का आपल्याला. हा असं घोरतले का तू, घोरू घार घोरू घार बाबा. घोरल्याची मला झोप येत नाही, मी काय करू, मला सवय आहे लहानपणापासून रे ते. मी लगा घोरतोच ना. काय माणूस आज गड्या घोरू देत नाही, मला झोप लागत नाही. मग तू काय आवाज काढून राहिला गेले का, जसा गेले का चित्ता आला का, हिटला का माणूस आज बेतो का तू. वाघासारखा आवाज काढतो बा, डरकाडी फोडून राहिला तू. लावली बेतून किरकिरला का आज का झोपू देऊन राहिला काय, कोणता आवाज काढला ते कान वाजून राहिले. बरं झाला का तू. अबे तू काय एवढा घोरू नको ना ढोरासारखा. काय माणूस आहे गड्या तू. हा तेवढं घोरत असतात का बावल्या. नाही घोरून राहिलो गड्या सम्या रे. हो डोकं नको खाऊ ना बाबू. हा घोरत नाही आहे मी मुकड्यात पडेला आहे, झपे लाव ना. तुला काय तू एका कान वाजून राहिले का. हा म्हणते घोरत नाही, मग मला आवाज काचा येऊन राहिला. आवाज काचा येऊन राहिला घोरू घोरू. हा तू जास्त असा घोरते आता म्हणते मी घोरत नाही. मले या तू काय कडे लक्षच देऊ दे. हा हा घोरला की बस यार खेटोच मारतो फेकून खायला. त्याच्याकडे लक्ष दे तुम्ही आता. करते काय करते तर कुठ समाधान द्यायच्याकडे लक्ष द्या. तू क्या अरे जीव जाते रे आपला, जीव जाते रे गड्या. आला रे गड्या, हा बॉम्बे आला रे, बॉम्बे आला रे. हो तू क्या नको वासू रे, भोवतो नको वासू ना. पहिलेच त्या बुड्याने झपून दिलं गड्या. तू आता मॅट कोण आला घोरतो काय बॉम्बे आला काय दिसून आला बॉम्बे झापण्या मुकड्याने बे. त्याला का नाव रशीने का काय ना काय चिन्ह काय पण. हा भूत दिसते तुला. हो गल्या चित्ता आला ना, चित्ता उठले तू क्या उठ न बाबू, उठ लवकर. तू क्या उठ बापा रे. खरंच अरे बाबा पै बाबू तू क्या पै थांबू नको मला. त्याला का मरतो तू क्या पै रे. समाधान मी पयालो रे समाधान मी पयालो. अरे बाबा हा तू क्या तू पयाले रे गड्या. काय करू नाही आता. मला नेते बाबू, मला नेते चित्ता नेते. आला रे अरे काय करू नाही बाबा. तू क्या थांब रे. काय बा या गावातले लोक काय नाटकी असतील असो रे बाबा. कोणाला काही दिसते तो कोणाला काही दिसते. साहेब आता या पुढे म्हणतात चित्त झाला. साहेब मला अजून डुकरन हरणारे दिसले या जंगलात, पण हे म्हणतात चित्त आला. काय सांगा आता किती बावन गाव आहे. नाही बरे नाटकी आहेत मामा, तुझ्या फायद्यासाठी बरं आहे. बरा चित्तेची बोंब उठवली. आता कसं रात्री कोणी रखवाली येत नाही, मग कसं तुझ्या चानस मारल्या आधी. कसं कोणाच्या मोटरी आहेत, कोणाच्या टाटर आहेत, कोणाच्या फेज आहेत, कोणाची मेन्स आहे, कोणाची वायर आहे, केबल आहे. हे कसं लांबवले आहेत ना भाषा. आता पहिले बोलवून घे वावरात आणि लगेच चोरीचा धंदा सुरू. या बुढेने पण माझा फायदाच केला रे बा. बरी बोंब उठवली चित्तेची. आता मला टेन्शन नाही राहिलं बा. नाही तर कशी चोरी करा काय करा. हा याच्या विचार करू मा डोक्याचे केस चालले होते. टकला पडून राहिले तुम्ही. पण आता कसं आता विचार करायचं कामच नाही. चित्तेची बोंब उठली, वावरात कोणी येणार नाही, आपला गुल्ल्यासारख्या. हा भाषेले लगेच फोन करतो आता. मामा आता फोन नको करू भाषेले. अजून एक दिवस वातावरण पाय काय नाही तर चांगला सटवट झोपून घे. कारण की कसं कालच्या रातची झोप नाही होईल तुझी. आज रात्री कसं संड झोप मस्त वाघासारखा घोरत घारत. आणि मग लगेच मग रात्री आपला कार्यक्रम सुरू. चोट्टे कामं मग लगेच भाषेले बोलवून घ्यायचं आणि सारे कामं सुरू करायचे. अरे बापा जप्याला पुरते. आता जास्त विचार करायला पुरत नाही. होशील का मॅट फॅट मारशील लोकांना ओटी. काही सांगता येत नाही. विचार करणं चांगली ओढ नाही. कसं माणसानं ताणतणाव कसं माणसानं दूर ठेवा. हा टेन्शन घेऊ नये. झप रे बापा झोप आता. घोर बापा ढाराढोर. पण चित्त्यानं पुरा बैदाच बसला रे बा. मला पटलं बा हे पुढे नाटकले काही नाटक जमवतात रे बा हे. पण सायाजीनं मला झोडलं बिलोय. पण हो पहिल्या रात्री सायाजीनं मला पाजवलं आणि दुसऱ्या रात्री चित्त्याचं नाटक केलं. सांगा किती भावनात येतं थेळले पेच्या भावनातल्या पाहिजे. हा म्हणजे जागीच हाती तुरे देतात ना बा. बेकारच बा हे बुड्या गावातले. ते चित्ताय फित्ताय आपल्याला काही घेणं नाही. झप बापा झप. कोणता चित्ता येऊन राहिलं कोणतं काय. मला दिसत नाही सायाचं. मला जर दिसलं तर बस बजेटच बस होतं. पण आपल्याला दिसत नाही काही असं जनावर. कायचं काही जनावर फनवाऱ्या जंगलात हरणा डुकरं दिसून नाही राहिले. चित्तान फित्ता कुठे येणार. काही पी बघतात का ज्या गावातले लोक मॅट ते बुडंगरे म्हटलं ना ऐकतात. मग जाऊ दे झप मुगड्यानं.
असा आवाज आहे रे, असा काही जसं की वाघाला असा आवाज येऊन राहिला बा. हा खरंच तर नाही रे बापा, चित्ता फित्ताले का म्हटले का आपण डिंगा मारत बसून खरंच जेव्हा त्यानं बसले का बेकार नाही झाले का मरणं जाय मग मामा तुले. तेच तर बापा मामा तुनं बड्या बड्या फेकल्या बा. काय रे बाबा, आहे काय खरं? आवाज तर तसाच येऊन राहिला बा मले. आली वाटतं हो तुझी बारी आता. हो आली तुझी बारी. कुठून पाय आहे का काही खरंच पाय मग लागलं असतं कावडलं हे बाय झेपायला पुरत नाही. मुतलं का नेलं कुणी चित्त्या पित्त्यानं तर हा काय पुरत नाही बापू. पाय पहिले आता इकडे तिकडे आहे का काही आवाज तर तसा येऊन राहिला. पण मला बापा रे दादा झाले रे बापा. अरे बापा हा तो चित्ताचा बापू. कसं करतो रे मामा? सटक बाबू उठून सटक, नाही तर हमला करीन तुला खातेस तो आता. तो म्हणत बाबू चित्ता नाही फित्ता नाही. हे पाय रे बाबू कसं आहे धतिंग तर काय बाबू. काय बोल मस्त का झाला बरं गेले का तू? हे खाल्लं नाही त्यानं काय ती मोठ्याचीच वाट पाहून राहिला तू. मरेला एक जित आहे पाहून राहिला बाबू. जपेल राहायला पुरलं तर आता उठला बाबू. आता काही खरं नाही तुझ्या. सटक मागच्या पावला सटक बापा सटक. पैरे बाबू सम्या पैरे तू तसा आहे गद्दाराच गद्दा. झपीत उठला बी निघला बी पोयात. मला काही खुनवलं खानवलं बी नाही. मा साताळा रे जो होता तो चित्ता मला खाल्लं असतं तर. अबे हातही गप्पा मारू नको. मागं पडला बाबू. तू तर आपल्या उरावर बसायला तयारच आहे. तो येऊनच राहिला आपल्याला फाडेल तो चित्ता. नरगास पकडीन भाऊ रगतच पिन नुसता. गप्पा करू नको. पोय आता पोय तो आला माग. अरे बा गप्पा पप्पा काय काय बाबू. पोय लवकर बाबा पोय. आला रे पर्यंत म्हणून आलेलं पोय बापा येऊन राहिला तो. अरे सम्या पोय रे सम्या पोय रे बाबू पोय रे. पोहून तर राहिलो वेळा तुला भिंगरी सारखा पोयचं बा. उतरेल का बेकार आहे रे बाबा. त्या बुड्याचं खरं होतं रे बापा. बुड्याचं खरं होतं बापा. आता दिसून नाही राहिला. लवकर भाऊ पोयते लवकर पोयते. दिसते का मागे दिसून राहिला काय? नाही मागे नाही गेला. मुतल्या का फुकाच्या हातात पोय आले रे बापा. त्या बुड्याच्या सोबत घरी पोहून जायला पुरलं असतं बा. ते बुडे खरंच म्हणत रे बापा चित्त आहे का? खरंच आहे ना बापा. अरे बाबा त्या बुड्याला आपण खोटं ठरवलं बा. आपल्याच मागं लागला तो चित्ता. ते बुडे खरं बोलत रे बापा. त्या बुड्याचं काही चुकेल नव्हतं बापा. खरंच आहे चित्त आहे ना. त्या बुड्याला खरं दिसला होता गड्या काल चित्ता म्हणून तिथे बुडे वळला असल्या का. आपण विश्वास नाही ठेवला गड्या. आपण असं हट मानतो ना. परवा दिवशी मुलशीला घडला ताई बी असंच केलं. काल चित्ता आला बुडे वगारत होते त्याच्यात आपण असंच केलं. आपण नाही काही मॅटा दोघे जण. आपण लक्षच नाही देत कोणा गोष्टीवर. पण बा आपण विश्वास ठेवायला पाहिजे होता रे बापा. विश्वास ठेवायला पाहिजे होता बा. आला रे पैरे. अरे थांब ना रे बाबा थांब ना. आला करतो पैसे नाही पुढे पोह बी देत नाही तो. मग काय मरतं का तुला का पैसे नाही पुढे ढिला डोस असल्या का बैल. अरे तू क्या आला रे. तो आला रे मागा आला रे पैरे. तूच पहिलं बाबू मला म्हणतो पय तू येऊनच राहिला ना आपल्या मागे जाय ना. अरे बापा रे बेकार आहे रे बापा. हे बेकार आल्या का रखवाली फकवाली मुतल्या का पुरत नाही रे बापा. हे आला रे बापा पैरे आला रे. बाबू मामा तुला खोटं वाटे ना रे. खोटं वाटे ना. आता पाहिजे घेणं दाबून आला त्या बोकांडर बसायले दाबनं थैली. बगलेत घेऊन फिर आता बगलेत घेऊन साऱ्या गावाच्या डिकाच मारतो. पोय बापू आता पोय रे. तुझ्या जीव घेतो तो चित्ता आता. रगतच पेते तू येतो. पोय रे बाबू पोय आता काही खरं नाही तुझ्या. गांजा राजन जिलेबी खाय असंच आहे आता. पोय बाबू आता काही नाही. आता काही खरं नाही तुझ्या. मोठा मोठा विचार करत असा चोऱ्या करू दशा चोऱ्या करू. चित्ता आला आता लोक वावरात येत नाही. घेणं आता दाबून गरम मसारी आला ना तो तुझ्या बोकांडीवर बसायला. चित्त तुझ्या नरकात रगत प्यायली आहे. गडी हजरच आहे. काही खरं नाही आता. तुझ्या जीव जाते बाबू मामा. मरतो तू आता. मामा तुझ्या दो येडा लास्टचा भाग आहे. तुला आता डबल दाखवला नाही जाणार व्हिडिओ मध्ये. काही खरं नाही तुझ्या आता. काय तू बापा मोठ्या डिंगा मारल्या बगलीत दाबतो खिशात घालून फिरतो. वाघ आहे असा आहे तसा आहे. मी अशी टक्कर खेळाय घेणं आता. हे माझरचं पिलू चित्ता लागला ना तुझ्या माग. आता कसं
न मोठा वानू वानू सांगतो ना, असं करीन तसं करीन. मग आता कशी फाटली हातभर आला ना बंब्या मागो, असा येऊन आला डरकाळा मारत ट्राय ट्राय. आता काही खरं नाही बाबू माम्या, मरतो तू आता काही चान्सच नाही तुला कुकडे फयाले. पहिलं असतं रे, पण आपल्या जंगलही माहित नाही ना कुकडे कोणता रस्ता निघते पुढे, असा नदी मागे असा. हा काय का मरतो मग. एक तर झपत येत नाही, त्या दिवशी शेततळ्यात असतो, पडलं तर पाय पुरत म्हणून खाली वाचला नाही तर मेलता तू त्या दिवशी. हा फेकायची पण होत असते ना बाबू. तुला केवढ्या फेकल्या रे, केवढ्या फेकल्या तुन. हात मोठमोठाल्या थैलीच घाल, 2 वाघ आला तर असं करतो तसं करतो. आता हे कसं हे त्या मागं लागला. आता आला रे नाटक करतो रे बाबा, नाटक करतो. आता ते पुरं असं घेऊन पण काही नाही, तसंही मेला चालतं. आता मरातून जिथे असतो, आता काही खरं नाही. तसंही पुन्हा कलमा केला नसं तसं केलं की रोगत नाही ते. आता मेला काही खरं नाही बाबा. मुतले का एका राहिले का पकडलं का चित्तेनं पकडलं. काही खरं नाही आता, काही खरं नाही रे बाबा. एवढ्या मागे सटकला रे कडा, छानच भेटला कडा. पोय रे उठून आला मामा, काही खरं नाही. पोय सगळं वाचलं रे बाबा. पोय रे बाबा मामा, पोय रे बाबा, काही खरं नाही रे कडा. पोय रे बाबा, अरे जाण्याचा पडला रे कडा. पोय रे बाबा. आता पण मागं गेला कडा, जमलं रे बाबा. वाचलो रे कडा. देवा रे वाचलो रे बाबा, वाचलो रे बाबा रे. पोय रे बाबू मामा, पोय रे मामा, पोय.